आमच्या दोघा पैसे बघता काय इश्यूच नाही. आमच्या दोघा पैसे बघता काय इश्यूच नाही. तर नमस्कार मित्रांनो, ही व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. तर VPN स्टार्ट करून आपल्याला कॅपकटमध्ये यायचं आहे आणि जी मी मटेरियल दिलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या मटेरियल आपल्याला इथं घ्यायचं आहे. तर आता मटेरियल आपण इथं घेतलेलं आहे. जसे जसे बिट पॉईंट इथं कट होतील तसे तसे आपलं कट करायचे. तर खाली स्प्लाइटचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून. तर तुम्हाला आता मी 2 बिट पॉईंट कट करून दाखवले, तर बाकीचे बिट पॉईंट तुम्ही कट करून घ्या. आणि खाली ॲड ऑडिओचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि जे मटेरियल दिलं आहे ना व्हिडिओची बिट पॉईंट दिली ना त्याचाच ऑडिओ ते घ्यायचा आपल्याला. तर ऑडिओ आता लागलेला आहे आपला. तर ह्याच्यावर तुम्हाला आता फोटो जोडायचा तुमचा. तर पहिला फोटो क्लिक करायचा, खाली जे ऑप्शन फोटो टाकले तिथं आपल्याला रिप्लेचं ऑप्शन होतं त्याच्यावर क्लिक करून तुमचा जो कोणता फोटो असेल ना तो फोटो इथं सेटअप करून घ्यायचा आहे. आज 2 बोटांनी फिक्स करून घ्यायचा आहे. सर्व फोटो बाकीचे पण असेच झाले पाहिजे, नाही तर हालचाल फोटो दिसेल असा. तर आता हे तुम्ही बिट पॉईंट ते कट करून घ्या, तोपर्यंत मी बिट पॉईंट ते कट करून घेतो. आता बिट पॉईंट ते कट करून घेतलेत. त्याला काय करायचं आपल्याला ॲनिमेशनमधले फिल्टर द्यायचे आहेत आपल्याला. तर पहिले फोटो यायचे. आता खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. इनमध्ये साईड स्लाईड हे इफेक्ट आहे ते पहिले इफेक्ट द्यायचं आणि खालची लेन्स फुल राहून द्यायची. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशन जायचं आहे. इनमध्ये थांबून आता नवीनच इफेक्ट आहे ते इनमध्येच भेटून जाईल, नाव वाचता येत नाही त्याचं, हे आउट आहे शेवटला. ते इफेक्ट द्यायचं आपल्याला दुसऱ्या फोटोला. तिसऱ्या फोटोला त्याच्या पुढच्या कॉम्बोमध्ये जायचं आहे. स्लिप अँड स्लाईड 2 हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशन जायचं आपल्याला. कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स 1 हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टूर हे फिल्टर द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्ये थांबून रॉक व्हर्टिकली हे इफेक्ट द्यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशन जायचं आहे. आता इनमध्ये थांबून फ्लिप बुक हे न्यू इफेक्ट आहे हे द्यायचं आपल्याला. खालची लेन्स त्याची फुल राहू द्यायची. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशन जायचं आहे. इनमध्ये थांबून रॉक हॉरिझॉन्टली हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. त्याच्या पुढच्या फोटोला डबल ॲनिमेशन जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन बाउन्स 1 हे इफेक्ट द्यायचं आहे. आता सगळ्यात लास्ट फोटोला डबल ॲनिमेशन जायचं आहे. कॉम्बोमध्ये जाऊन डिस्टूर राईट हे इफेक्ट द्यायचं आहे. तर आपले जेवढे आता ॲनिमेशनमधले इफेक्ट होते तेवढे देऊन झालेत. तर आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्ट द्यायचे. तर आता आपल्याला बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट द्यायचे. तर पहिले काय करायचं आहे, तर खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि ॲड ओव्हरले करायचं. मी एक PNG दिली, ती PNG ते घ्यायची आपल्याला आणि त्याची सेटअप लावून घ्यायची. तुमच्या मर्जीनुसार इथं सेटअप लावून घेऊ शकता. मी ती ब्लर केलेली आहे, तुम्ही लावू घेऊ शकता. तुम्हाला पाहिजे तशी तर तिकडं लावू शकता पाहिजे तशी. तर मी आता एक सेटअप करून घेतलेली, तुम्ही पण सेटअप करून घ्या. तर आता आपल्याला बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट द्यायचे आहेत आपल्याला. तर खाली इफेक्टचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पहिले जे 5 फोटो आहेत ना त्याला आपल्याला पहिला इफेक्ट द्यायचं आहे. ते आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. ट्रेंडिंगच आहे हॅलो ब्लर म्हणून हे इफेक्ट आहे ते द्यायचं आहे आपल्याला. आणि खाली त्याचाच ऑप्शन आहे ऑब्जेक्टवर क्लिक करायचं आहे आणि ऑल व्हिडिओवर क्लिक करून राईट करायचं. म्हणजे जे नेम आहे का ते पण आपल्याला ब्लर होऊन जाईल पहिल्या 5 फोटोसाठी. आणि त्याच्या खालचं इफेक्ट आपल्याला आहे का दुसरं इफेक्ट आहे ग्लोईंग लाईनमध्ये म्हणजे बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल टेक्नॉलॉजी 3 ते इफेक्ट द्यायचे. ते पण पहिले 5 फोटोला राहून द्यायचे. आता त्याच्या पुढचे 10 सेकंद खालचे जे 2 फोटो आहेत का त्यांना इफेक्ट द्यायचं आपल्या हे बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल. ते ग्लोईंग लाईनमध्ये टोटल फ्लेम हे इफेक्ट आहे भेटून जाईल. तर त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आहे आणि त्याच्या पुढचे जे 2 फोटो आहेत 14 सेकंद आणि 15 सेकंदाचा खालचा जो फोटो आहेत काही 2 त्या 2 फोटोला इफेक्ट द्यायचे. त्या डबल बॉडी इफेक्टमध्ये जायचं आपल्याला आणि टेक्नॉलॉजी 2 हे इफेक्ट आहे ते हे इफेक्ट द्यायचं आपल्याला. तर सगळ्यात लास्ट फोटोला इफेक्ट द्यायचे ते आपल्याला आता व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल. नवीनच आहे हॉरिझॉन्टल रील हे इफेक्ट आहे न्यू इफेक्ट आहे ते आपल्याला भेटून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये. तर आपली आता व्हिडिओ क्रिएट झालेली आहे म्हणजे एडिट झालेली आहे. त्यावर 1080pचं ऑप्शन आहे तिथं 4K करायचं आहे आणि एक्सपोर्ट करून टाकायचे म्हणजे व्हिडिओ क्लिअर येते. आणि जर हा कोणाला व्हिडिओ बनवायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही मला SMS करून तुमचा फोटो टाका. मी तुम्हाला ही व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये बनवून भेटेल. धन्यवाद.